सक्सेसफुली 50 मारल्यानंतर मॅट्रिसेसच्या क्वेश्चनमध्ये आपण पुढचे 6 क्वेश्चन घेणार आहे. 6 म्हणजे काय बघा, हे क्वेश्चन जो आहे तो दोनदा आला होता. सो बेसिकली 5 क्वेश्चन्स आहेत. परंतु मित्रांनो, या क्वेश्चनच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमच्या सीईटी असो, जेई असो, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, दोन टाईपचे क्वेश्चन येतात. एक टाईपचे क्वेश्चन तुमचं नॉलेज टेस्ट करतात, दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन तुमची स्पीड टेस्ट करतात. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये जर तुमचं नॉलेज चांगलं असेल तर तुमची स्पीड एवढी भारी होऊन जाते, फ्लॅश म्हणजे एका सेकंदात तुम्ही आन्सर, काही 10 सेकंदात आन्सर काढू शकता. आणि हा जो वाचलेला वेळ आहे तुम्ही दुसरीकडे सगळीकडे यूज करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात आणि या टाईपच्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स काय. दुसरी गोष्ट, या सगळ्या क्वेश्चनमध्ये एकच कॉमन प्रॉपर्टी यूज झालेली आहे आणि ही प्रॉपर्टी मित्रांनो MSc CETच्या 22, 9, 18, 16 आणि 13 6 वेळा यूज केली आहे. जर ही प्रॉपर्टी मित्रांनो 6 वेळा यूज केली त्याचा अर्थ 100% ही प्रॉपर्टी परत यूज होऊ शकते, म्हणून ही प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. ही झाली दुसरी गोष्ट. आता त्याच्यानंतर मित्रांनो या 5ला 5 क्वेश्चनला आपण सपकन कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. त्याच्या अगोदर प्रॉपर्टी समजून घ्या. जेव्हा केव्हा आपल्याकडे एखादा मॅट्रिक्स असतो तेव्हा मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट काढताना सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या ठिकाणी जर असं असेल, या मॅट्रिक्सला आपण म्हटलं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए. जेव्हा आपल्याला याचा डिटर्मिनंट काढायचा असतो तेव्हा आपण बेसिकली काय करतो, हा इलेमेंट इनटू याचा कोफॅक्टर प्लस हा इलेमेंट इनटू याचा कोफॅक्टर. पण या ठिकाणी मायनस घेण्याचं रिझन काय, जेव्हा आपण प्रत्येक इलेमेंटचा कोफॅक्टर घ्यायला जातो तेव्हा आपल्याला माहिती आहे या ठिकाणचं इलेमेंट, या ठिकाणचं इलेमेंट, या ठिकाणचं आणि या ठिकाणचा, या चारही इलेमेंटला आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करायला लागतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जो मित्रांनो घेतो तो घेतो मायनस. मग आपण याचा डिटर्मिनंट काढताना हा इंटू याचा कोफॅक्टर, हा इंटू याचा कोफॅक्टर इंटू हा इंटू याचा कोफॅक्टर घेतो. अलॉंग द फर्स्ट रो आपल्याला डिटर्मिनंट काढायचा असेल तर मग हा जो डिटर्मिनंट आहे तो आपण अलॉंग द सेकंड रो, अलॉंग द थर्ड रो, कुठल्याही रोला घेऊन काढू शकतो किंवा अलॉंग द फर्स्ट कॉलम, अलॉंग द सेकंड कॉलम, अलॉंग द थर्ड कॉलम, कुठल्याही कॉलमला घेऊन आपण काढू शकतो. याचा अर्थ काय, जेव्हा आपण एखादा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस त्याच रो मधला दुसरा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस त्याच रो मधला तिसरा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, असं कुठल्याही रो मधले एलिमेंट इंटू त्यांचे कोफॅक्टर जर केले तर डिटर्मिनंट भेटतो. सिमिलरली कुठल्याही कॉलमचे एलिमेंट इंटू त्यांचे कोफॅक्टर केले तर आपल्याला काय भेटतो, डिटर्मिनंट. याच्या उलट जर आपण एलिमेंट एका रो मधले घेतले आणि कोफॅक्टर दुसऱ्या रोचे घेतले किंवा तिसऱ्या रोचे घेतले तर आपल्याला काय भेटतो, सरळ सरळ 0. सिमिलरली एलिमेंट आपण एखाद्या कॉलमचे घेतले आणि कोफॅक्टर दुसऱ्याच कॉलमचे घेतले कुठल्या तरी तर आपल्याला काय भेटतो, सरळ सरळ 0. मग आता या प्रॉपर्टीचा फायदा कसा होतो, या ठिकाणी बघा. पहिल्यांदा आपल्याला हा 3x3 मॅट्रिक्स दिला. AIJ ऑब्विसली कोफॅक्टर म्हटले, स्मॉल AIJ आपल्याकडे एलिमेंट म्हटले. बघा आता A31, A32, A33 कुठल्या तिसऱ्या रोचे एलिमेंट आहेत. कॅपिटल A31, कॅपिटल A32, कॅपिटल A33 कुठल्या तिसऱ्याच रोचे कोफॅक्टर आहेत. ज्या रोचे एलिमेंट त्याच रोचे कोफॅक्टर, म्हणजे या सगळ्यांचं ॲडिशन सरळ सरळ आपल्याला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए भेटतो. याच्यामध्ये काढून घेऊ आपण, काय होऊन जाईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय व्हॅल्यू येईल बघा बरं, 1 इंटू या ठिकाणी सोडून द्या 8 मायनस 2 हा झाला 6 मायनस 3 इंटू सोडून द्या -4 मायनस 2 हा झाला -6. त्याच्यानंतर प्लस 3 इंटू सोडून द्या -1 मायनस 2 हा झाला -3 इज इक्वल टू हा आहे +6, हा आहे 6 त्रिक 18 म्हणजे +18 आणि या ठिकाणी आहे -9 इज इक्वल टू 18 6 24, 24 मायनस 9 इज इक्वल टू 15. देअरफॉर आपल्याकडे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ही प्रॉपर्टी माहीत असल्यामुळे मी सबकन याचा सरळ डिटर्मिनंट काढला. एवढं मला करत बसायची गरज नाही की अगोदर एलिमेंट पहा नंतर त्याचा कोफॅक्टर एलिमेंट त्याचा नाही मित्रांनो, सरळ प्रॉपर्टी यूज करून आन्सर काढायचा. आता दुसरा बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलं आपल्याला, 2 1 2 2 2 3 दुसऱ्या रोचे एलिमेंट, 2 1 2 2 2 3 दुसऱ्याच रोचे कोफॅक्टर. सो बेसिकली या सगळ्यांचं ॲडिशन इज इक्वल टू काय होणार, मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट याच्यामध्ये काढून घेऊ. काय येऊन जाईल व्हॅल्यू बघा बरं. अलॉंग द फर्स्ट रो काढतो 3 इंटू कॉलम सोडून द्या रो सोडून द्या, 4 त्रिक 12 मायनस 6 म्हणजे 6 मायनस 2 इंटू कॉलम सोडला रो सोडला, 3 1 3 मायनस 2 म्हणजे 1 प्लस 4 इंटू कॉलम रो सोडली कॉलम सोडला 6 मायनस 8 म्हणजे -2 इज इक्वल टू किती झाला रे, 6 त्रिक 18 मायनस 2 मायनस 8, 18 मायनस 10 इज इक्वल टू 8. आपल्याकडे आहे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन.
तिसरा क्वेश्चन काय म्हटलं, मॅट्रिक्स ए दिला आपल्याला 3/3चा, देन द व्हॅल्यू ऑफ 3 1 3 2 3 3 तिसऱ्या रोचे एलिमेंट आणि कोफॅक्टर 3 1 3 2 3 3 सुद्धा तिसऱ्याच रोचे आहेत. सरळ सरळ काय येणार, या तिघांच्या ऍडिशनची व्हॅल्यू इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. काय होईल याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू आपण. 1 इंटू कॉलम सोडला रो सोडली, 7 1 7 मायनस 5 चौक 20, 7 मायनस 20 म्हणजे -13, मायनस दुसरा एलिमेंट आपण 2 लिहिला, रो सोडली कॉलम सोडला, 7 मायनस 5 2 10 म्हणजे -3. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट आहे आपल्याकडे 3, रो सोडला कॉलम सोडला, 4 मायनस 2 म्हणजे आला 2 इज इक्वल टू -13 मायनस मायनस प्लस 6 आणि हा 3 दोन्ही 6, -13 प्लस 6 प्लस 6 इक्वल्स टू -13 प्लस 12 इज इक्वल टू -1. -1 आहे का आपल्याकडे ऑप्शन. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन 54 बघा मित्रांनो. A11 812 A13 पहिल्या रोचे एलिमेंट, 821 822 823 कोफॅक्टर कुठला आहेत, दुसऱ्या रोचे. मी काय म्हटलं होतं, जर एखाद्या रोचे एलिमेंट आणि कोफॅक्टर दुसऱ्याच रोचे असतील आणि एखाद्या कॉलमचे एलिमेंट आणि कोफॅक्टर दुसऱ्याच कुठल्या तरी कॉलमचे असतील, सरळ सरळ त्याची व्हॅल्यू 0 ठेवायची. ह्याच्यामध्ये मी काहीच करत नाही, सरळ त्याचा आन्सर डायरेक्ट 0 ठेवून देतो. लगेच क्वेश्चन नंबर 55 बघू आपण. याच्यामध्ये काय म्हटलंय, A11 A12 A13 पहिल्या रोचे एलिमेंट, A11 A12 A13 पहिल्या रोचेच कोफॅक्टर. सरळ सरळ याच्या व्हॅल्यू काय होणार, डिटर्मिनंट ऑफ ए काढून घेऊ आपण. काय होऊन जाईल, कॉस थीटा इंटू सोडून द्या कॉस थीटा मायनस 0 म्हणजे हा काय झाला, कॉस थीटा. त्याच्यानंतर मायनस साइन थीटा ठेवून दिला आपण, सोडून द्या मायनस साइन थीटा मायनस 0 हा काय झाला, मायनस साइन थीटा. त्याच्यानंतर प्लस तिसरा आहे आपल्याकडे 0 ठेवून दिला, याला काही करायची गरज नाही. कॉस थीटा हा झाला कॉस स्क्वेअर थीटा, मायनस साइन थीटा इंटू मायनस मायनस हा झाला प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मित्रांनो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. येते लक्षामध्ये. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर या ठिकाणी तुमचे खूप महत्त्वाचे 30-40 सेकंद वाचतात आणि हे वाचलेले सेकंद आपण दुसऱ्या एखाद्या इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन अशा क्वेश्चनमध्ये आपण यूज करू शकतो किंवा जॉमेट्रीच्या एखाद्या क्वेश्चनमध्ये यूज करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला फायनल एक्झाममध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मकसद नाही भूलना है दोस्तों, आपलं मिशन विसरायचं नाही. मिशन काय आपलं, 2025च्या MSc CETच्या एक्झाममध्ये 50 मार्क केमिस्ट्री, 50 मार्क फिजिक्स, 100 मार्क मॅथमॅटिक्स. ते जे मॅथमॅटिक्सचे 100 मार्क आहेत ते आपल्याला 100 पैकी 100 स्कोअर करायचे. ज्यांना या मिशनवरती माझ्यासोबत यायचं त्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक मी दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.